खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं, अमित शहांकडून कौतुक। तुम्ही 10 वर्षात मुंबईसाठी काय केलं, धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून महाविकास आघाडीच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल, तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाढा सुद्धा वाचला। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिन्याभरात अहवाल द्या, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना। मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही, अचानक सकारात्मकता कशी निर्माण झाली, मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावले, तर राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचंही भाष्य। राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक, उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईमध्ये आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त, उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं मोठं विधान। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मॅच फिक्सिंग, महाराष्ट्रातले मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी गाठीभेटी, हिंदी भाषा वादावरून नाना पटोलेंची टीका। उद्धव ठाकरे बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, अमित शहा फडणवीस घरफोडे गृहमंत्री, ठाकरेंनी केली होती टीका। जळगावातील कार्यक्रमात फडणवीसांसह महाजन, रक्षा खडसे मंचावर, एकनाथ खडसे मात्र स्टेज खाली, पण मुख्यमंत्री आले, जिल्ह्यासाठी काहीही पदरात पडलं नाही, फडणवीसांनी कायम रिकाम्या हातीच पाठवलं, खडसेंची टीका। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवारांची उपस्थिती, तर अनुपस्थित अजित पवार हे माळेगाव कारखान्यासाठीच्या प्रचारात व्यस्त। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी बारामतीमध्ये होणाऱ्या मतमोजणीवर तावरेंचा आक्षेप, दरवेळी माळेगावला मतमोजणी होत असल्यानं विरोध, कारखान्यासाठी 22 तारखेला मतदान तर 24 तारखेला मतमोजणी। माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ, सत्ता एकाच हातात गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातात गेली की ती विकासाला वाव देते, युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर निशाणा। बीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द, संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द, आज पैसे भरण्याची होती शेवटची तारीख, आरोपांनंतर शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय। तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल, हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी, तर नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम। शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांकडून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत, मात्र यंदा मुख्य सोहळ्यात सहभागी होणार नाहीत, तर संभाजी भिडेंनी केलं पालखी रथाचं सारथ्य। उजनी धरणातनं 10,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, 7 ते 8 दिवसात हे पाणी चंद्रभागेत पोहोचणार, आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय। बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार, अमित शहांची मोठी घोषणा, ओला, उबेर यांसारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी, भारताच्या 195 धावांवर 2 विकेट्स, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलचं नाबाद अर्धशतक।